नमस्कार, मी शुभांगी. MDTV न्यूज मध्ये आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर. सोन्याच्या बाजारातही ब्रिटनचा दबदबा, महागूनही व्यावसायिकांची मात्र निराशा. ठेवीदारांचा पैसा परत मिळत नाही तोपर्यंत चालणार चिंतामणी फायनान्स कंपनीची चर्चा. न खोदता विहीर 2 कोटीवर निधीचा अपहार, कृषी अधिकाऱ्यासोबत ठेकेदार ही गजाआड. धुळ्यानजीक भरधाव वेगातील ट्रकने दिलेल्या धडकेत कालीपिलीतील 18 प्रवाशांचा बळी. अन्न पाण्यासाठी रोजची वणवण, नका हिंदू गुरे म्हणून विश्व हिंदू परिषद सांभाळायला तयार. आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीच्या चर्चा असल्या सुरू तरी सत्ताधाऱ्यांच्या वर्चस्वाचा दावा. बातम्या आता विस्ताराने. हर चमकने वाली चीज सोना नहीं होती, याचा अनुभव सराफ बाजाराने नागरिकांना गेल्या वर्षाखेरीस दिला. अनेक घडामोडी जागतिक बाजारपेठेत घडल्या. अद्यापही भावाचा बाजार उचलला जात नसल्याची व्यापारी खंत आहे. भारतावर नेहमीच जागतिक उलाढालीचा परिणाम दिसत असतो. सोन्याच्या बाजारावर तो गेल्या कमीत कमी 1 वर्षापासून जाणवतो आहे. रुपये 25,000पासून 1 ग्रॅमचे भाव 30,000वर पोहोचले. मध्यंतरीचे व्यावसायिकांचे आंदोलनही लक्षवेधी ठरले. बाजाराचा परिणाम सांगायचा तर व्यापारी वर्गाला हाताशी काहीही लागले नाही. अद्यापही सराफ व्यवसायात शुकशुकाट असल्याची प्रतिक्रिया नंदुरबारातून समोर आली आहे. जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यामुळे संपूर्ण जगामध्ये भूकंप आला आहे. जागतिक घडामोडी संपूर्ण जगभरामध्ये घडलेल्या आहेत. शेअर्स बाजार दुनियाभरचे घसरलेत, रुपये तुटलेत. या सगळ्या घडामोडीमुळे सोन्या चांदीच्या भावांवर भरमसाठ वाढ झाली आहे. रुपया कमी झाला, या अनुषंगाने सोन्याचे भाव जवळपास 1500-1600 रुपये वाढलेले आहेत. या मंदीच्या कालावधीमध्ये सोन्याचे भाव हे नेहमी तुटत असतात, परंतु महासंघातून युरोपियन बाहेर पडल्यामुळे जो अर्थभूकंप झाला आहे त्या अनुषंगाने सोन्याचे भाव वाढलेले आहेत. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. शिपायाने झाडू मारला पाहिजे, त्याला तेवढेच वेतन मालक देतो. कर्ज देणारा हजाराच्या कमाईवर करोड वाटेल तर गणित कसे असेल? खानदेशातील चिंतामणी फायनान्स कंपनीचा असाच व्यवहार समोर येतोय. पाहुयात ही बातमी. साक्री तालुक्यातील पिंपळनेरमध्ये चिंतामणी फायनान्स कंपनीचा गैरव्यवहार गाजतो आहे. सामान्य चहा विक्रेते दीपक घरटे राहणार सामोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अखेर गुन्हा दाखल झाला. दाखल गुन्ह्यावरून पोलिसांनी कंपनीचा रोखपाल राजेंद्र भटू पाटील तसेच व्यवस्थापक सुभाष काशीनाथ कुंवर दोघे राहणार कासारे यांना अटक केली. 14 दिवसांची न्यायालयीन कोठडीही सुनावली. या घटनेत 1,70,00,000 रुपये संबंधित चिंतामणी फायनान्सचे अध्यक्ष देसले यांनी रोखपाल पाटील यांच्या नावे घेतले. आवश्यक कागदपत्रे सादर केली नाहीत. तारण नसतानाही आणि केवळ मासिक 9,000 वेतन असताना एवढे कर्ज वितरित कसे झाले, या संशयावरूनच राजेंद्र पाटीलला अटक करण्यात आली. प्रकरणातील 3 संशयित अटकेत आले. दोघे अद्यापही फरार आहेत. 70,000 रुपये नंतर मिसेसच्या नावाचे तिचे 50,000 रुपये हे कोण दिला आता मग? या बोसड्यांनी कुठल्याला पैसे गोळा करून घेतले, फरार होऊन गेले. यांच्या काय बापाचे आहे का ते? आम्हाला पैसे परत भेटायला पाहिजे. तुम्ही गेले होते का त्यांच्याकडे? त्यांच्या आम्ही एजंटला सांगू ना फक्त. हो पैसा होतात का आमना? त्या पैसा बटा आणि द्या तिथं भाग काय जमा करत आमचं कोणतं 10-5 रुपया आम्हाला जमा करत पोरेसला काही देत ना. तो बँक आहे ना तो बँकेला थोडी सुद्धा टॅक्स होता आम्हाला.
पोलीस केस हो का काय हो आमला काय पोलीस करणार केसला काय करणार? हं? आमना गरीब ना पैसा आता लग्न करा ना टाइम होणार आमना पोरेस ना आम्हाला कितला का आणि काय का? आहे ना, पण त्या लगेच 10 रुपया होत ना तरी पाहिजे आमला पाहिजे आम्हाला 1 रुपया ना सोडावता आम्हाला. पोलीस पुढील तपास करीत आहेत. MDTV न्यूज ब्युरो, पिंपळनेर. वळूयात पुढील बातमीकडे. बाबुल की दुआएं लेती जा. एकेकाळी दादा चित्रपटातील हे गाणे घराघरात वाजविले जात होते. यानंतरचा अर्थ वेगळाच समोर येतो आहे. वनहक्क कायद्यात जमिनीत विहीर न खोदता 1.25 कोटी रुपयाचा अपहार झाला. दुवा तीच देत आहोत. अभिनेता मकरंद अनासपुरे यांनी सांगितल्याप्रमाणे जाऊ तेथे खाऊ हा धंदा नंदुरबार प्रशासनातील काही अधिकाऱ्यांनी केला आहे. वनहक्क कायद्यानुसार मिळालेल्या शेतांमध्ये विहीर खोदलीच नाही, तरीही 2,13,00,000 रुपये लाटण्यात आले. या प्रकरणात कृषी अधिकाऱ्यासह ठेकेदारही जेलमध्ये गेला. आणखी कितींचा यामध्ये सहभाग याचा शोध घेतला जातो आहे. MDTV न्यूज ब्युरो, तळोदा. भरधाव वेगातील ट्रकचा टायर फुटला. यामुळे तो समोरून येणाऱ्या कालीपिलीवर आदळला. तिहेरी अपघात घडला. खानदेशावर शोककळा पसरली. सुमारे 18 जण ठार झाले. शुक्रवारच्या सायंकाळी ही दुर्दैवी घटना घडली. पहा ही बातमी. नागपूर सुरत महामार्गावर हा अपघात घडला. धुळ्याहून जळगावकडे जाणाऱ्या ट्रकचा टायर फुटला. चाक निखळले. समोरून येणाऱ्या जीपवर सदरचा ट्रक आदळला. दोघे वाहन रस्त्याच्या कडेला खड्ड्यात कोसळली. या प्रसंगी मागून येणारी मोटारसायकलही ट्रकवर आदळली. अपघातात कालीपिली जीपचा चक्काचूर झाला. 18 प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती आहे. 7 पुरुष 10 महिलांसह एकाचा समावेश सांगितला जातो. अपघातात आणखी 3घांना गंभीर दुखापत झाली. प्रकृती गंभीरच आहे. MDTV न्यूज ब्युरो, धुळे. काम करणाऱ्या प्रत्येकाला आपला मोबदला हवा असतो. सर्वांना तो मिळतो असे नाही. नंदुरबार पालिकेतील कर्मचाऱ्यांच्या या विषयावर संघर्ष सुरू आहे. पदोन्नतीशिवाय लाभ मिळत नसल्याने निवेदन देण्यात आले. राज्य नगर परिषद कर्मचारी व संलग्न संवर्ग कर्मचारी संघटनेकडून या विषयावर निवेदन देण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिका राज्यस्तरावर काही कर्मचारी या वेतन श्रेणी समावेशासाठी तसेच पदोन्नतीसाठी प्रतीक्षा करीत आहेत. एक स्तर वेतन श्रेणी देण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. पालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मच्छिंद्र गुलाले यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. काय नगरपालिकेतील काही पदांच्या राज्यस्तरावर संवर्ग निर्माण केला असून नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिकेतील काही कर्मचारी हे संवर्गात समावेशन झालेले आहेत. संवर्गात जे समावेशन झालेले कर्मचारी आहेत ते शासकीय कर्मचारी म्हणून आज नगरपालिकेमध्ये कार्यरत आहेत. आयुक्त तथा संचालक नगरपालिका प्रशासन संचालनालय यांनी संवर्ग कर्मचाऱ्यांचा सुधारित आकृतीबंध मंजूर केलेला आहे. त्याच्यामध्ये काही पदं जिल्ह्यामध्ये 10 पदं ही पदोन्नतीसाठी आयुक्त संचालक यांनी मंजूर केलेली आहेत. मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे श्रेणी क च्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळावी, एक स्तर वेतन श्रेणी मिळावी म्हणून संघटनेने वारंवार निवेदनं सादर केलेली आहेत. परंतु अद्याप तो नगरपालिकातील संवर्ग कर्मचाऱ्यांना शासनाने कुठलीही पदोन्नती व एक स्तर वेतन श्रेणीचा लाभ दिलेला नाही. म्हणून आम्ही परत पुन्हा संघटनेच्या वतीने मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिले की शासनाने मंजूर केलेल्या सुधारित आकृतीबंधानुसार संवर्गातील कर्मचाऱ्यांना तात्काळ पदोन्नती द्यावी. पदोन्नती न दिल्याने त्यांच्या वेतनामध्ये कुठल्याही प्रकारे वाढ होत नाही आहे, त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. झोझोरे बाळा झो असे स्त्रिया नवजात बालकांना झोपविताना सहज म्हणतात. रस्त्यावर असलेल्या जीवाची काळजी घ्यायला मात्र कोणी पुढे येत नाही. मोकाट गुरे म्हणून साक्षात गोमातेला दोषी ठरविले जाते. पाण्याचा एक घोट न पाजणाऱ्या माणसाला हा अधिकार असेल तर भविष्यात हीच गुरे माणसाची पोरे होऊन जातील. पाहूयात ही बातमी. दुर्दैवाने आपल्या देशात सैराट आनंदाने पाहिला जातो. पोटात अन्नपाणी नसलेल्या गुरांना मात्र आपण मोकाट म्हणतो. गायी प्रजातीच्या गुरांवर हा एक हिशोबी अन्याय आहे. कापली कुणी की गावात वातावरण बदलते. पोटाची दाहकता शमवायला समोर कोणी यावेळी येत नाही.
नंदुरबारच्या रस्त्यांवर नेहमीच मोकाट जनावरे व त्यामुळे वाहतुकीचा त्रास हे चित्र नेहमीचे आहे. खाऊ घालायला कोणीही मायका लाल येत नाही. या पशुवर्गीय प्राण्यांना सांभाळायची आवश्यकता आहे. पालकांकडून नसेल तर चौपाळे येथील गोशाळा समर्थच आहे. विश्व हिंदू परिषदेकडून श्रीयुत केतन रघुवंशी यांनी हे आवाहन केले. नंदुरबारच्या मुख्य रस्त्यांवर आता विविध प्रकारचे आपल्याला पाळीव प्राणी आणि गोवंश आपल्याला अनेक ठिकाणी चौकामध्ये भर रस्त्यावर बसलेले दिसतात. नंदुरबारमध्ये ही जी समस्या आहे ती काही वर्षापासून प्रलंबित आहे आणि याच्यावर वेळोवेळी नगरपालिकेने कार्यवाही सुद्धा केलेली आहे, पण ती कार्यवाही ही तात्पुरती स्वरूपाची असते. याच्यामुळे मुख्य रस्त्यांवर जे जनावर मोकाट फिरत असतात त्यांची चौकामध्ये एकमेकाशी झुंज होते. या झुंजीमुळे अनेकदा लोकांचे धावपळ वगैरेचे प्रकार वाढलेले असतात, हे आपल्या निदर्शनास आलेले आहेत. यामुळे आणि परत हे उघडल्यावर जेव्हा आपले पाळीव प्राणी चरतात आणि फिरतात, त्याच्यामुळे आता या 2 महिन्याच्या कालावधीत कमीत कमी 7 जनावरे दगावली आहेत. यांच्या उपचाराच्या वेळेस जेव्हा मालक असतो तो मालक कधीच वेळेवर उपस्थित होत नाही, पण उपचार झाल्यानंतर गोशाळेत जेव्हा यांचा सर्व प्रकारचे उपचार होतात, चोपाळ्याचे गोशाळा वगैरे म्हणा किंवा अनेक डॉक्टर आपल्या स्वखुशीने त्यांचा उपचार वगैरे करतात, तेव्हा हे मालक त्या ठिकाणी राहत नाही. पण जेव्हा हे उपचार पूर्ण झाल्यानंतर त्यांना जेव्हा कळतं ते ताबा मिळवण्यासाठी तिथं झगडे करतात आणि ताबा मिळवण्यासाठी तेव्हा शिवीगाळ वगैरे करतात. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून जर यांच्याकडनं सांभाळ होत नसेल तर विश्व हिंदू परिषद गोरक्षातर्फे आम्ही स्वतः यांचा सांभाळ करण्यास तयार आहोत. तशी आम्हाला परमिशन नगरपालिकेने पकडून कोंडवाडा वगैरे जो केल्यास आमच्याकडे त्यांची जर व्यवस्था करण्याची तरतूद दिली अथवा आम्ही आमच्या स्वखर्चाने त्यांचा पूर्ण सांभाळ करण्यास तयार आहोत. या प्रकारे आम्ही सर्व नागरिकांना आव्हान करू इच्छितो की आता सणासुदीचा काळ असल्यामुळे आपल्या कोणत्याही जनावरांना, विशेषतः करून गायींना आणि बछड्यांना यावेळेस पळवण्याचे प्रकार फार मोठ्या प्रमाणात होत असतात. आता 1 महिन्यापर्यंत लोकांनी आपल्या गायींना आणि वासरांना पुरतं सांभाळून ठेवावे, अन्यथा त्यांचे काही पळवण्याचे प्रकार आता या 1-2 महिन्यामध्ये होत असतात. तरी नागरिकांनी आपली गाय, वासरू आणि जो गोवंश आहे तो सांभाळून ठेवावा, अन्यथा त्यांनी विश्व हिंदू परिषद गोरक्षा किंवा चोपाळे गोशाळा यांच्या निदर्शनास आणून दिल्यास आम्ही त्यांचा पूर्ण खर्च करण्यास आणि त्यांचे पूर्ण गोपालन करण्यास आम्ही समर्थ आहोत. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. वळूयात पुढील बातमीकडे. नवऱ्याची बायको पळाली की शेजारी आनंदी होतो. त्याच्या घरातील बायका आणि पोरी त्यावेळेस दुर्लक्षित होतात. नंदुरबार जिल्हा परिषदेत असेच काहीतरी चाललेले दिसते. नुसती पळवापळवीची चर्चा आहे. अध्यक्षपद निवड निमित्त झाले. शेजारच्या घरात माणसाने डोकावू नये, बुजुर्ग सांगून गेले. राजकारण्यांना हे कधीच समजले नाही. नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष पदाबाबत हेच होताना दिसते. दिनांक 30 जून रोजी आरक्षित महिला अध्यक्ष पदामुळे निवडणूक होते आहे. त्यासाठी सत्ताधारी आणि विरोधक पक्षांनी आपापले सदस्य आखाजीच्या झोक्यावर पाठविल्याच्या चर्चा सुरूच आहेत. प्रत्यक्षात नेते मंडळी रस नसल्याचे सांगते. छुपे रुस्तम यांनाच म्हटले पाहिजे. काय ते सत्य 30 तारखेच्या निवडीनंतर समोर येणारच आहे. तत्पूर्वी नाहीच पाऊस तर अफवांचा पडू दे अशी समर्थक कार्यकर्त्यांची अपेक्षा या बातमीत आम्ही पूर्ण केल्याचे समाधान. टूरला नेण्यात आला तर माझ्यापर्यंत तर अजून तसं काही मला समजलं नाही. मी वर्तमानपत्रातनंच या गोष्टी मला सुद्धा समजलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने मी पण मागोवा घेतला, पण मला तसं काही अजूनपर्यंत आढळलेलं नाही. बरेचसे नातेवाईक कोणी लग्नासाठी गेलेले आहेत किंवा कोणी सुट्ट्या आहेत त्याच्यामुळे व फॅमिली सहित कोणी कुठं गेलेलं आहे. तसं जर राहिलं असतं तर आम्ही पण बाकी सदस्य इथंच आहेत. आता आपल्यासमोर अभिजित दादासुद्धा माझ्याजवळ बसलेले आहेत, ते पण इथंच आहेत. पण आपण जर म्हणत असाल की तसं जर काही टूरचं आहे तर प्रत्येक पक्षाची जबाबदारी असते आणि प्रत्येक पक्षाचे मेंबर हे ज्याने त्याने त्याच्या पद्धतीने त्याच्या घरामध्ये आहेत, ते काही कुठं गेलेले नाहीत आणि ते परत स्वगृही परततील, त्याच्यात काही अडचण नाही. आणि ते जरी कुठं फॅमिलीसहित फिरायला गेले असतील
तरी ज्या दिवशी निवडणूक आहे त्या दिवशी निवडणुकीच्या दिवशी तर ते आपलं कर्तव्य बजावतील, त्याच्यात काही अडचण नाही. आणि हा व्यक्ती स्वतंत्र आहेत, त्यांचंही खाजगी जीवन आहे, तरी त्यांनी ते फॅमिली सेट जर कुठे गेले असतील तर आपण त्यांना नाही म्हणू शकत नाही. MDTV न्यूज ब्युरो, नंदुरबार. शेवटी पुन्हा एक नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर. सोन्याच्या बाजारातही ब्रिटनचा दबदबा, महागूनही व्यावसायिकांची मात्र निराशा. ठेवीदारांचा पैसा परत मिळत नाही तोपर्यंत चालणार चिंतामणी फायनान्स कंपनीची चर्चा. न खोदता विहीर 2 कोटीवर निधीचा अपहार, कृषी अधिकाऱ्यासोबत ठेकेदार ही गजाआड. धुळ्यानजीक भरधाव वेगातील ट्रकने दिलेल्या धडकेत कालीपिलीतील 18 प्रवाशांचा बळी. अन्न पाण्यासाठी रोजची वणवण, नका हिंदू गुरे म्हणून विश्व हिंदू परिषद सांभाळायला तयार. आणि जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीच्या चर्चा असल्या सुरू तरी सत्ताधाऱ्यांच्या वर्चस्वाचा दावा. बातमीपत्रात इथेच थांबते. पुन्हा भेटूयात ताज्या घडामोडींसह याच वाहिनीवर. तोपर्यंत नमस्कार.